आकाजी सारखा सन सन व माय काय ही जी आहे ही खापराची पोळी आहे. हे दोन जे आहेत बाशी घरात. चांगला बोले कू चांगला बोले कू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सदा बेरोजगार या युट्यूब चॅनलवर. तर आज आहे आखाजी आणि आखाजी म्हणजे अक्षय तृतीया असते. अक्षय तृतीया काय असते हे तुम्हाला वहिनी सांगतील. वहिनी सांगा काय असते अक्षय तृतीया, काय असते सांगा. आपल्या पूर्वजांची आगाही टाकतात बघा बघा ही हुशार बाई. सगळ्यात ज्ञानी व्यक्तीला विचारू सरला ते काय असते अक्षय तृतीया सांगा. साबण आहे बेटा तर साबण हे सांगा काय असते अक्षय तृतीया. मला बी एवढं नॉलेज नाही आहे मित्रांनो. अक्षय तृतीया काय असतं हे आम्हाला घरात कोणालाच माहित नाही. पण मी तुम्हाला सांगतो, दरवर्षी अक्षय तृतीया आंब्यांच्या सीझन मध्ये येतं. त्या दिवशी आंबे करतात. त्या दिवशी आंबे आमच्या घरात यायला सुरू होतं आणि त्या दिवसापासून आम्ही आंब्याचा रस खातो आणि पुरणपोळ्या करतो. घागर भरतो आम्ही, घागर भरतो. अजून काय ते गाणे पण म्हणतो का आपण? आपण नाही मग कोण म्हणतो? हा बघाच काय म्हणणे भाऊ तुमचं याच्यावर? ते हातात नाही असंच बोल. काय म्हणणं तुझं? काय म्हणणं काय तुझं? हा बोल बोल बोल. गाणं म्हण, म्हण गाणं म्हण. आकाजी सारखा सन सन व माय काय अय ते टाकून देशील तू. बोल गाणं म्हण, गाणं म्हण, गाणं म्हण गाणं म्हण. वा 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 कर. मन मंदिरा ते जाणे उजळून घेई खाली डब्यात आहे ना. साधका. मन मंदिरा मन मंदिरा म्हण. गाणं म्हण, म्हण गाणं म्हण ना आता मग. गाणं म्हण ना. बाबासाहेब बाबासाहेबान दिल हे बाबासाहेबान म्हण. कसं करता आखाजीच्या दिवशी पूजा दरवाजाचं लेपन. हा दरवाजाचं लेपन केलंय या बाईंनी. का बरं केलंय ते सांगा. थांब रे, बंद कर रे, बंद कर रे, कॉपीराईट येतील आपल्याला. हा का बरं? त्याला अखंड देणं म्हणतात. त्याच्यावर एक आपले पूर्वज होताना वाढलेले ते जेवायला असं. तर मित्रांनो, जे पूर्वज आम्हाला कंटाळून सोडून गेलेले ते परत आज जेवायला येणार आहेत असं या बाईचं म्हणणं आहे. आणि हे आहेत आजी आजोबा, हे पण आज येणार आहेत जेवायला. काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? ते का बरं ओढते? बोल बोल बोल, काय म्हणणं आहे तुझं? आज काय, आज काय आपल्याकडे ते सांग. लावून दे. हे काय लावतोय ना मग. हा काय आज आपल्याकडे? आंबाचा रस. आंब्याचा रस का बरं आज आपल्याकडे? बाबा लांबून बोल ना, जवळ का मामा एवढं लांब नको जाऊ, इकडे. बाबा बस बस. हा बोल. बाबा बोल. हा बाबांना बोलवायला. बाबांना बोलवायला. हे आजी बाबा येणार आहेत का आपल्याकडे जेवायला आज? हा का? तर बेसिकली अक्षय तृतीया काय मी तुम्हाला सांगतो. अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन धर्मातला अत्यंत शुभ सण आहे, म्हणजे शुभ दिवस असतो. तो बेसिकली वैशाख महिन्यात तृतीयाला तो साजरा केला जातो हा सण. आणि या सणाचं खूप महत्त्व आहे. महत्त्व असं आहे की या सणाच्या दिवशी जे दान धर्म केलं जातं, जे काही शुभ कार्य केलं जातं, त्याचं अनंत काळापर्यंत ते कार्य टिकतं आणि त्याचा लाभ जो आहे तो अनंत काळापर्यंत टिकतो, असं या सणाची मान्यता आहे. आणि या सणाला काही ठिकाणी आखातीज म्हणून किंवा आखाजी म्हणून ओळखला जातो, असा हा सण आहे. आणि या सणाच्या दिवशी पितरांना आमंत्रण दिलं जातं जेवणासाठी. बऱ्याच ठिकाणी पितरांना आमंत्रण दिलं जातं. शेतकरी लोक जे आहेत ते याला नवीन हंगामाची सुरुवात म्हणून या दिवसाकडे बघतात. आणि बऱ्याच ठिकाणी शेतकरी बीज पूजन पण करतात ह्या दिवशी. बरेच लोक आजचा शुभ मुहूर्त म्हणून याला बघतात. बरेच लोक म्हणजे आजचा दिवस हा खूप शुभ असतो. आजच्या दिवशी कुठल्याही कार्याला सुरुवात केली ती शुभ असते असं म्हटलं जातं. आणि आज पितरांना आमंत्रण दिलं जाईल. पितरांना जेवणासाठी आघारी टाकली जाते. आघारी बेसिकली काय असतं तर आता आघारी मी तुम्हाला कसं एक्सप्लेन करू.
तर काही नाही, एक भांडं असतं, भांड्यात थोडासा जाळ लावलेला असतो, तो कोळसा वगैरे असतो, त्याच्यात तूप वगैरे टाकलं जातं आणि जे काही छान असं बनवलेलं आहे, जे काही आज पक्वान्न केलेले आहेत, जे काही आज स्वयंपाक केलेला आहे, तो स्वयंपाक त्यांना आघारी म्हणून दिला जातो. आणि खानदेशात स्पेशली आज खापराच्या पोळ्यांचे फार व्हॅल्यू आहे. म्हणजे आज खापराच्या पोळ्यांसाठी खूप डिमांड आहेत. आता बऱ्याच ठिकाणी लोकं लेडीज ज्या आहेत, मोठ्या शहरात म्हणा किंवा ज्या काम करणाऱ्या लेडीज आहेत, ज्यांना वेळ नसतो किंवा बाकी इतर कामांमुळे त्यांना खापराच्या पोळ्या करायला जमत नाही किंवा काही लेडीजला खापराच्या पोळ्या बनवता येत नाही. तर ते बाहेरून ऑर्डर देऊन घेत असतात. आता खेडेगावात असं नाही होत. खेडेगावात सहसा प्रत्येक घरात खापराच्या पोळ्या बनत असतात. पण शहरांमध्ये मोस्टली बाहेरून ऑर्डर करूनच मागवल्या जातात खापराच्या पोळ्या. तर आज आपल्याला जरा प्रॉब्लेम झालाय. आपण ज्यांना खापराच्या पोळ्या सांगितल्या होत्या, त्यांनी ऐन वेळेला आपल्याला डच्चू देऊन दिला आणि 2च पोळ्या दिल्यात. आपण 5 पोळ्या सांगितल्या होत्या, त्यांनी 2च दिल्यात. असं होत असतं. तर आता आमची ती धावपळ जरा चालली आहे. हरकत नाही, करू काहीतरी ॲडजस्ट. नाहीतर शेवटी मग पुऱ्या लावू, पुऱ्या करू. आणि आज आंब्याचा रस स्पेशली घरी केलेला आहे मित्रांनो. म्हणजे आखाजीपासनं बऱ्याच ठिकाणी बरेच लोक असं, म्हणजे बऱ्याच घरांमध्ये आखाजीपासून आंब्यांना सुरुवात होते. अक्षय तृतीयापासून आंब्यांना सुरुवात होते. आंबे खायला सुरुवात होते. आणि असं पण म्हटलं जातं, की आजच्याच दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मींची पूजा केली जाते. आजच्या दिवशी करतात. त्याच्यानंतर आज भगवान परशुरामांचा पण जन्म झाला होता. तर बऱ्याच ठिकाणी परशुराम जयंती पण साजरी होते आज. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं अजून तर असं म्हटलं जातं, म्हणजे पूर्वी काळातची एक मान्यता म्हटली जाऊ शकते याला, की गंगा नदी स्वर्गातून आजच्या दिवशीच पृथ्वीवर अवतरली, असं पण एक मान्यता आहे याची. पौराणिक मान्यता आपण त्याला म्हणू शकतो. आणि मग त्यासाठीच हा सण जो आहे तो स्पेशल आहे. आज बेसिकली छान छान असा स्वयंपाक असेल प्रत्येक घरात पुरणाच्या पोळ्या, खापरेच्या पोळ्या असतील. प्रत्येक घरात आज आंब्याचा रस, बासुंदी, खीर असं गोड असेल. रशी असेल. रशी म्हणजे काळ्या मसाल्याची भाजी जी असते, आमटी ज्याला म्हणतात काही ठिकाणी, ती असते. त्याच्यानंतर भात असतो, कुरडया, पापड असं सगळं आज छान असा बेत असतो. तो बेत पण मी तुम्हाला दाखवतो. तर आता नैवेद्य देण्याची वेळ आहे. जी मी तुम्हाला आगारी सांगता येत नव्हतं मला, ते मी आता तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. ही असं आघारीची तयारी चालली आहे. याच्यात आघारी दिली जाईल. आघारी दिली जाईल म्हणजे जो काही स्वयंपाक आहे, जे काही बनवलं आहे, ते नैवेद्य म्हणून दिलं जाईल. या अग्नीत या अग्नीद्वारे ते आपल्या पूर्वजांपर्यंत जातं असं मानलं जातं. वासाचे भुके असते बिचारे. वासाचे भोके असं ते म्हणतात. काही येत नाही. ते जेवायला येत नाही, ते लावलेलं फक्त आहे. या हा. अग्नीच्या माध्यमातून, या धुराच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जातं अशी मान्यता आहे. म्हणजे वास जातो त्यांच्यापर्यंत, हे नैवेद्य जातं, पोचतं असं मानलं जातं. आम्ही आता 1 वाजता आम्ही आता 1 वाजता टाकतोय, लोकांनी 12 वाजताच टाकलंय. अजून काय म्हणायचंय? आम्हाला पुरणपोळ्या मिळत नव्हत्या म्हणून खूप उशीर पुरणपोळ्या मिळत नव्हत्या म्हणून खूप उशीर झाला स्वयंपाकाला. आधी मी त्या बाईला सांगून ठेवलं होतं, पण त्या बाईने मला वेळेवर धोका दिला. ही आघाडीची तयारी चालू आहे. म्हणजे नैवेद्य जे दिलं जाणार आहे, ते नैवेद्याचं ताट तयार होतंय आता इथे. आणि हे असं सर्व सर्व प्रकारचं आज जे काही भोजन तयार केलंय, जे काही स्वयंपाक केलाय, ते सगळ्यांचेच थोडं थोडं नैवेद्य जे आहे ते दिलं जाईल. आमटी कुठे? आमटी ही बघा, गॅसवर आमटी आहे. याला आमटी म्हणतात. ही काळ्या मसाल्याची भाजी आहे ऍक्च्युली. याच्यात डाळीचं, कुठली डाळ ग? हरभऱ्याच्या डाळीचं पाणी असतं याच्यात. डाळ पण मिक्स असते त्याच्यात. आणि पुरण ज्याच्यापासून तयार होतं, तीच हरभऱ्याची डाळ. तीच डाळ, त्याच डाळीचं पाणी याच्यात वापरलं जातं. हा भावी नवरदेव आहे. भावी नवरदेव नाईट ड्रेसवर होता. व्हिडिओच्या भीतीने तो चांगले कपडे घालून परत आला इकडे. हा बघा आंब्याचा रस पण आहे नैवेद्यासाठी. ही जी आहे ही खापराची पोळी आहे. याच्यात पाणी टाकायचं ना.
पाऊस चालू झाला मित्रांनो. इकडे आघाडीचा दिवस आणि तिकडे पाऊस, म्हणजे एक प्रकारे हजेरी लागली आहे पूर्वजांची असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही टाकत राहा, मी टाकेन एक. तर अशा पद्धतीने अक्षय तृतीया साजरी केली जाते. आता मी जेवण करतो, मजा करतो. हे दोन जे आहेत बाशी घरात, हे कसे लपताय कॅमेराला बघून पळताय, कॅमेराला बघून पळताय हे दोन जण. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करू. अक्षय तृतीयेबद्दल तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं मला सांगा, कमेंट करा. तुमच्या घरी कसा साजरा केला गेला सण मला सांगा. भेटू नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये.